चला, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आपण सुरू करूया आपला पुढचे एक्झाम्पल्स. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट फर्स्ट लेसन सुरू आहे आपला IQ चा. क्वेश्चन नंबर 12 सॉल्व केले मुलांनी. हॅलो. चला, टोटल हाऊ मेनी मिनिंगफुल 3 letter words are form the word together. हा एक्झाम्पल झालाय वाटते ना. पण तरी पॅरेंट्सने सांगितलं तुम्हाला याचा असं. चला, दिस क्वेश्चन इज ओव्हर. येस, आन्सर ऑप्शन नंबर 2 ना. येस. बिफोर क्वेश्चन कोणता 11 नंबरचा का बेटा? हा वाला. येस, हा एक्झाम्पल राहिलाय आपला. मग एक खास क्वेश्चन ना. टीचर बोला. हा हा क्वेश्चन क्वेश्चन आहे ना थोडा वाटतोय. थांबा जरा चेक करतो. काय बोलले मॅम? माझा 11 क्वेश्चन तुम्हीच पाठवलेला PDF तेव्हाच आहे. हा क्वेश्चन झालं होतं काल आपलं. 10 पण झाले होते, नाही. मला आठवते. ठीक आहे. एक टीचर हे मिनिट, क्वेश्चन झालं एक मिनिट, एक मिनिट. झालं टीचर. हा झालाय. ओके. विच लेटर इज सेकंड फ्रॉम राईट अ मिनिंगफुल वर्ब फ्रॉम द हे पण एक्झाम्पल झालंय. 11 सुरू आपलं 11. ठीक आहे. राईट डाउन द क्वेश्चन इन युअर नोटबुक. टॉल, स्कूल, क्लेवर, मडी, ताज महल, second king, queen. In the word group above, by how much is the number of the adjective more than the number of noun? Example number 11. सांगा ऍडजेक्टिव्ह कोणते कोणते आहेत. कोण सांगू शकतो? तुम्हाला झाला असेल इंग्लिश मध्ये ऍडजेक्टिव्ह. नाउन म्हणजे काय? नेम. त्याला म्हणू आपण नाउन. ओके. येस मॅम, सांगा. टीचर गुड इव्हनिंग. सांगा याच्यामध्ये कोणतं नाउन आहे. नाउन टॉल, स्कूल एक नाउन आहे. ताजमहल एक नाउन आहे आणि क्वीन एक नाउन आहे. ओके. ऍडजेक्टिव्ह. टीचर मडी म्हणजे टीचर मडी म्हणजे ते मडी म्हणजे ते मट्टी असते का आपली, मिट्टी, हा माती, माती हा नसते का. हा हा, तसं म्हणतो. मडी पण येते टीचर नाउन मध्ये. मडी, माती कसं असते. देर हा इज हेवी रेनफॉल, ड्यू टू रेनफॉल हा काय झालं, सरफेस कसं मडी झालं म्हणजे माती सगळं चिक्कल चिक्कल झालं नाही कळालं का. सर, त्याला कळालं. म्हणतो आपण मडी. कळालं. मग टीचर मडी पण येते. ओके. अजून अजून काही नाही टीचर. काय नाही. आता ऍडजेक्टिव्ह बाकीचे सगळे. हा, स्पृहा सांगा तुम्ही. ऍड्रेस सांगा. हा मयंकने मॅम. नाव सांगितलं, तुम्ही स्पृहा तुम्ही मला ऍड्जेक्टिव्ह सांगा. Okay, tall is adjective, clever is adjective, muddy is adjective, second is adjective, and kind is adjective.
मडी का बरं ऍडजेक्टिव्ह आहे? कारण की ते ते सांगते म्हणजे ते आपण वाक्यात घेतलं. दिस पडल इज व्हेरी मडी म्हणजे मडी पडलला डिस्क्राईब करतंय. म्हणजे पडल कसा आहे? मडी आहे. मडी म्हणजे चिकचिक म्हणजे चिखल. हा बरोबर. चिकचिक असं खूप आहे हम्म. म्हणून तो मडी आहे ऍडजेक्टिव्ह. क्लेवर बघा पण आहे, मये, टॉल पण आहे आणि काइंड. व्हेरी गुड. लक्ष द्या मये, तुम चुकलं बेटा. चला बघा, नाऊन म्हणजे काय? नाऊन मीन्स आपण एखाद्या व्यक्तीला, प्राणीला, वस्तूला दिलेले नाव है ना, त्याला आपण नाऊन म्हणू. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. म्हणजे एखाद्या नाउन बद्दल इट्स टेल मोर अबाउट नाउन, जे नाउन बद्दल मोर इन्फॉर्मेशन देतंय त्याला म्हणू आपण ऍडजेक्ट. आता टॉल, आय डोंट नो, बट मी एक एक्झाम्पल देते. रेखा इज टॉल. ओके, रेखा इज टॉल गर्ल. आता रेखा कशी आहे? लांब आहे, उंच आहे, उंच. टॉल. टॉल काय सांगितलं? रेखाबद्दल मोर इन्फॉर्मेशन सांगितलं, तर त्याला काय म्हणू आपण? ऍडजेक्टिव्ह. समजलं? ठीक आहे, म्हणून टॉल काय येईल? ऍडजेक्टिव्ह. स्कूल नेम आहे, इट्स नाउन. स्कूल काय नेम आहे, त्याला नाउन म्हणू आपण. क्लेवर, दिस मानस वॉज क्लेवर बॉय. मानस इज क्लेवर बॉय, तो एक क्लेवर बॉय आहे. क्लेवर हे पण काय आहे? ऍडजेक्टिव्ह, नेम नाही आहे. मडी म्हणजे खूप चिखल, पाऊस आल्यामुळे खूप चिखल झालं. मडी इज नॉट अ नेम. ते काय सांगते आपल्याला? इन्फॉर्मेशन जास्त देते नेम बद्दल. ताजमहलचं नाव आहे. सेकंड, आय गॉट सेकंड रँक इन स्टेट इन ऑलिम्पिक एक्झाम. तुम्हाला सॉरी, एखादं नाव समजा, मेघा गॉट सेकंड रँक इन ऑलिम्पिक एक्झाम. मेघाला रँक कोणता आला? सेकंड. मेघाबद्दल इन्फॉर्मेशन सांगते. काय सांगते? सेकंड रँक आला, हे झालं ऍडजेक्टिव्ह. काय हे तर काय ऍडजेक्टिव्ह तुम्हाला शिकवत आहे सरांनी बघा. दयाळू, क्वीन हा नाऊन आहे. ठीक आहे, मग नाऊन मध्ये कोण कोण आलाय आपल्याकडे बघा. नाऊन मध्ये आपल्याकडे आले आहे 3. कोण कोण आहे? स्कूल, लिहून घ्या. ताजमहल, क्वीन, हे झाले नाऊन. ऍडजेक्टिव्ह किती आहे? टॉल, क्लेवर, मडी, सेकंड आणि नेक्स्ट आहे काइंड. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? मग नाऊन कमी आहे ना, 1 2 3, हे 3 आहे. हे किती आहे? 1 2 3 4 5. बरोबर. आता त्यांनी काय म्हटलं? हाऊ मच ऍडजेक्टिव्ह मोर, हाऊ मच नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह मोर और लेस दॅन बाय द नाउन. मग ऍडजेक्टिव्ह जास्त आहे कमी आहे नाउन पेक्षा? ऍडजेक्टिव्ह वर मोर, ऍडजेक्टिव्ह मोर आहे आणि नाउन काय आहे? लेस आहे. बरोबर. देअरफॉर adjective are more than noun. बरोबर. किती?
by 5 minus 3. It means 2. ओके, समजलं? म्हणून आपला आन्सर काय येईल? मोर बाय 2. लेस बाय 2 का नाही येणार? बघा, लेस बाय 2 पण येऊ शकते. का बरं येईल? नाऊन कमी आहे आणि ऍडजेक्टिव्ह जास्त आहे. ठीक आहे, तर मोर कोण आहे? ऍडजेक्टिव्ह. किती जास्त आहे? बाय 2. त्यांनी काय म्हटलं इथे एक्झाम्पल बघायचं, नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह मोर और लेस, म्हणजे ऍडजेक्टिव्ह बद्दल विचारलंय. ऍडजेक्टिव्ह जास्त आहे कमी आहे, म्हणून मी पहिले ऍडजेक्टिव्ह लिहिलं किती आहे? 5. 5 मायनस 3 इज 2. समजलं इथपर्यंत? आन्सर ऑप्शन नंबर 2. येस, व्हेरी गुड, खूप छान. Therefore, we have to darken the circle. Answer option number. ओके, ऍडजेक्टिव्ह मोर आहे नाउन पेक्षा. लक्ष द्या, इथे ऍडजेक्टिव्ह मोर विचारलंय और लेस. ऍडजेक्टिव्ह किती आहे? ऍडजेक्टिव्ह मोर आहे किती ना? 2 ना. मला असं पण जर इथे नाउन दिलं असतं तर नाउन मोर और लेस अँड ऍडजेक्टिव्ह, मग हा इथे आन्सर लेस बाय 2 आला असतं. समजलं ना? क्वेश्चन मध्ये इम्पॉर्टंट आहे काय विचारलंय क्वेश्चन मध्ये. ओके, पहिले काय विचारलं ते बघा. ओके, रेया विचारा, काय झालं बेटा? येस रेया. येस बेटा. म्हणजे त्या वर्ड मध्ये सांगितलेलं आहे त्याच्या स्टमक मधला, म्हणजे स्टमक मधील मधला हे कुठचा आहे, लेटर कुठचा आहे. हा, मग या साइडने म्हणजे लेफ्ट साइडने 5 जातात आणि राईट साइडने 5 जातात. सो मिडल मध्ये फक्त आणि फक्त 6 राहतो. व्हेरी गुड, खूप छान. थँक्यू मॅम. व्हेरी गुड बेटा. बघा, बरोबर सांगितलंय रेयाने आन्सर. हुशार आहे मुलं, हुशार आहे माझे स्टुडंट्स, नक्की नाही? बघा, विच लेटर इज ऍट द मिडल ऑफ द वर्ड स्टमक? म्हणजे मिडल मध्ये कोणतं वर्ड येईल? आता इथे बघा, पहिले मोजून घ्या किती आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. टोटल 11 नंबर्स आहे. म्हणून इथून 5 सोडलं आणि इथून 5 सोडलं, मधात किती आहे? राईट साईडला 5, लेफ्ट साईडला 5. 5 झाले 5 10. मधला नंबर कोणता आहे मग? सी. तुम्हाला नाहीच कळते कसं करायचं मॅम, आम्हाला येतच नाही आहे. मग शॉर्ट ट्रिक, एक राईट साइडने कट करा, एक लेफ्ट साइडनं, परत एक राईट साइडनं, परत एक लाईन. राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट. काय उरलं? सी. सी बरोबर आन्सर. मिडल मध्ये कोणतं येते म्हणून. ठीक आहे, आन्सर ऑप्शन नंबर सेकंड. अशी तुम्हाला जे मेथड वाटते तुम्ही ती मेथड फॉलो करा, पण करा. Therefore, we have to darken the circle. Answer option number 2. तुम्ही हे करत राहा, तुमच्या प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओके, चला. What happened, Ria? चला, next question. Solve this question. Pick, win, wait, tomorrow, young. Arrange the word in alphabetical order and select from the alternatives the word opposite to the word coming at the middle. ठीक आहे, अरेंज द वर्ड इन अबाव अल्फाबेटिकल ऑर्डर. या वर्डला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करा.
सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह वर्ड अपोजिट टू द वर्ड कमिंग ऍट द मिडल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या वर्ड्सला अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये अरेंज करायचंय. सांगा कोणी अरेंज केलंय का? सिक्वेन्स कोण सांगणार? हो. बाकी स्टुडंट्स पण आन्सर द्या ना. कनिष्का मस्के सांगा आन्सर. कनिष्का यस मॅम. सांगा मला. स्क्रीनवर लिहू नका. कनिष्का सांगा याला. वीक, वीन, वेट, टुमारो, यंग याला अरेंज करायचं अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये. तुम्ही होते ना लेक्चर्स मध्ये मागच्या लेक्चर्स मध्ये होते तुम्ही प्रेझेंट? यस मॅम. सांगा ना मग याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करा. ओके मॅम. सांगा बेटा, मी वेट करते तुमचं. पहिले काय येईल चेक करायचं. शांत शांत राहायचं नाही क्लासमध्ये. काय येईल पहिले? ABCDEFGHIJKLMNO PQRST UVW. पहिले टी येईल. इट मीन पहिले टुमॉरो येईल. लक्ष दे बेटा. टी यू टी डब्ल्यू येईल. मध्ये 3 आहे. WE आहे, WI आहे, WE आहे. मग एबीसीडी मध्ये पहिले डब्ल्यू काय येते? आय येते. मग व्ही येईल. बरोबर. हे गेला, हे गेला. नंतर व्ही, नंतर ABCD ई. पहिले ई येईल. ई म्हणजे वेट येईल. वेट 2 आहे आपल्याकडे. एक वेट आहे आणि एक वीक आहे. मग कोणतं येईल? हे पण ई आहे, हे पण ई आहे. मग नेक्स्ट लेटर. नेक्स्ट लेटर कोणाचे? टी. याच्यात कोण आहे? ए. पहिले ए येते म्हणून काय येईल? पहिले वीक येणार, नंतर वेट येणार. हे झाले वीक आणि वेट झाले. नेक्स्ट येईल वीन 3rd नंबर मध्ये. ठीक आहे. आता कोण उरला? यंग. समजलं का इथपर्यंत बेटे तुम्हाला? सिक्वेन्स काय येईल मग Yes, आपलं ma'am. अल्फाबेटिकलचं? टुमारो, वीक, वेट, वीन, यंग. ठीक आहे. टुमारो, वीक, वेट, वीन, यंग असं येईल. हे झालं आपलं अल्फाबेटिकल ऑर्डर. काय झालं हे? अल्फाबेटिकल ऑर्डर. त्यांनी काय म्हटलं आपलं क्वेश्चन? सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह वर्ड्स अपोजिट टू वर्ड कमिंग ऍट द मिडल. म्हणजे जे मिडल मध्ये वर्ड आला आहे त्याचं काय घ्यायचं आपल्याला? अपोजिट वर्ड. मिडल मध्ये काय आला? फर्स्ट वन, सेकंड वन, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. कोणता आला मिडल मध्ये? इथून एक सोडला, इथून एक सोडलं, इथून एक सोडलं, इथून एक सोडलं. काय आला? वेट. वेट मिडल मध्ये आला आहे. बरोबर. मिडल वर्ड काय आला? काय आला बेटा? वेट. त्यांनी काय म्हटलं? अपोजिट. अपोजिट काय येईल? अपोजिट काय येईल बेटा वेटचं? सांगा. वेट म्हणजे काय होते? वेट म्हणजे ओला. बरोबर. त्याचं अपोजिट काय येईल मग? वेटचं अपोजिट येईल ड्राय. समजलं? म्हणून आपला आन्सर ऑप्शन नंबर 2 सॉरी 4. We had to darken the circle. Answer option number. माझं लक्ष असतं बेटा, कोणी लक्ष देत आहे, कोणी लक्ष देत नाही म्हणून. ठीक आहे. तुम्ही ट्राय करा. पहिले कोणी सांगितलं होतं? ऑप्शन 2 सांगितलं मला कोणतरी. बरोबर. व्हेरी गुड. स्पृहा, सगळ्यांना चान्स भेटला पाहिजे बेटा बोलायचं.
ठीक आहे. तुम्हाला येते मला माहिती आहे, पण बाकीच्या स्टुडंट्सला पण यायला पाहिजे, म्हणून बाकीच्या मुलांना पण विचारायला लागेल मला क्वेश्चन्स. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 14 सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. मोर बाय वन. व्हेरी गुड. स्पृहा, क्वेश्चन वगैरे लिहत चला, नोटबुक मध्ये कम्प्लीट करा. कनिष्का लक्ष द्या बेटा, मी रीड करते क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 14 काय म्हणते आपल्याला? कसं करायचं? एसी सुटला. एम फ्लाय हॅड, AIAM, fly, had, do, found, was, where. Next आहे just now. Next has, sleep are the verb above. Then how much is the number of present tense verb more than the number of past tense verb? Present tense आणि past tense verb तुम्हाला सांगायचंय. तर कोण सांगू शकते मला प्रेझेंट टेन्स वर्ब? येस. मग काय झालं आता? टीचर हं. नवोदयचे क्लासेस आहेत ना, ते मम्मी त्याच्याबद्दल बोलते. एक हॅलो? मिनिट हं. एक मिनिट मॅडम, एक. चला सांगा मला आता. आय एम, आता याच्यामध्ये पास्ट टेन्स वर्ब आणि प्रेझेंट टेन्स वर्ब सांगायचंय. कोण सांगणार डेफिनेशन पास्ट टेन्स वर्ब आणि प्रेझेंट टेन्स वर्बची? गेस टू सांग. पास्ट टेन्स म्हणजे जे ऑलरेडी घडलेलं आहे आणि प्रेझेंट टेन्स म्हणजे जे आता घडत आहे. हम्म. तर मी वर्ड सांगू? सांग ना, सांगा. तर प्रेझेंट टेन्स मध्ये एम येतंय, आय येतंय, डू येतंय, हॅज आणि जस्ट नाव. आणि पास्ट टेन्स मध्ये हॅड, फाउंड, वॉज, वेअर आणि स्लिप्ड येतंय. तर प्रेझेंट टेन्स टोटल आहेत 6 वर्ड्स आणि पास्ट टेन्स टोटल आहेत 5 वर्ड्स. सो प्रेझेंट टेन्स इज मोर present tense is more by one than past tense. बघा, व्हेरी गुड बेटा, खूप छान. आन्सर ऑप्शन नंबर. Answer option number 1. Then we have to darken the circle. Answer option number 1. सांगायचं आणि लिहायचं बुक मध्ये. हा, चल लक्ष द्या, मी सांगते. प्रेझेंट टेन्स वर्ब म्हणजे काय? जे प्रेझेंट मध्ये घडले वर्ब्स. वर्ब्स म्हणजे काय? जे आपण ऍक्टिव्हिटी करतो त्याला म्हणतो वर्ब, क्रिया. बरोबर. जे क्रिया पास्ट मध्ये घडलेले आहे ते पास्ट टेन्स वर्ब. जे क्रिया, जे वर्ब प्रेझेंट मध्ये होत आहे त्याला म्हणून आपण प्रेझेंट वर्ब. आता एम, एम काय येईल? एम येईल प्रेझेंट वर्ब मध्ये. बरोबर. एम. नेक्स्ट फ्लाय, फ्लाय पण येईल प्रेझेंट वर्ब मध्ये. नेक्स्ट आता हॅड, आय हॅड अ कार. बघा, हॅड म्हणजे हे पास्ट टेन्स वर्ब आहे. तुमचं होईल इंग्लिश मध्ये कव्हर. ठीक आहे. डू, डू काय येईल? प्रेझेंट टेन्स. डूचा डीड होतो पास्ट मध्ये. ठीक आहे. फाउंड, फाउंड काय येईल? पास्ट मध्ये. ठीक आहे. नंतर वॉज, वॉज कशामध्ये येईल? पास्ट मध्ये. नंतर वेअर, वेअर कशामध्ये येईल? पास्ट टेन्स वर्ब. तुम्हाला वर्ब शिकवतील सर तेव्हा तुम्हाला इंग्लिश मध्ये कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. नंतर जस्ट नाव, आता लगेच. जस्ट नाव म्हणजे प्रेझेंट मध्ये. बरोबर. हॅज, हॅज पण काय येईल? प्रेझेंट मध्ये. नेक्स्ट स्लिप्ड, बघा एक स्लीप येते आणि स्लीपचं होते पास्ट स्लिप्ड. हे काय येईल मग? पास्ट मग.
ठीक आहे. किती झाले मग? 1 2 3 4 5 टोटल 5. याच्यात किती आहे? 1 2 3 4 5. am, fly, do, just now, has. अजून हा आर पण आहे हा. पर्यंत आहे. आर आर कशामध्ये येईल? प्रेझेंट मध्ये. तर हे टोटल 6. बरोबर. ओके, इथपर्यंत कळलं सगळ्यांना? त्याच्यानंतर इन द वर्ब अबाउट बाय हाऊ मच इज द नंबर ऑफ प्रेझेंट टेन्स वर्ब. पहिले काय विचारलं? प्रेझेंट टेन्स वर्ब. प्रेझेंट टेन्स वर्ब मोर आहे की लेस आहे कोणापेक्षा? पास्ट टेन्स वर्ब पेक्षा. मग प्रेझेंट किती आहे? 6. पास्ट किती आहे? 5. 6 minus 5 is 1. मग 1 मोर आहे की लेस आहे कसं कळणार? बघा इथे ऑप्शन मध्ये लेस बाय 1 पण आहे, मोर बाय 1 पण आहे. कोणाला टिक करायचं? 1 चा आन्सर आलाय दोघांचं. मग लेस येईल की मोर येईल? मग तुम्हाला कुठे जावं लागेल? क्वेश्चन मध्ये. काय म्हणते क्वेश्चन? प्रेझेंट टेन्स वर्ब काय पाहिजे? मोर और लेस. प्रेझेंट टेन्स वर्ब पहिले विचारलंय. प्रेझेंट टेन्स वर्ब जास्त आहे की कमी आहे बघा? प्रेझेंट टेन्स वर्ब जास्त आहे म्हणून मोर येईल. समजलं? इथे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. इन द वर्ब अबाउट बाय हाऊ मच इज द नंबर ऑफ प्रेझेंट टेन्स वर्ब्स मोर और लेस दॅन पास्ट टेन्स वर्ब. प्रेझेंट क्वेश्चन मध्ये पहिले काय विचार? नंबर ऑफ प्रेझेंट टेन्स वर्ब. प्रेझेंट टेन्स वर म्हणून पहिले प्रेझेंट टेन्स आपण पहिले मायनस करून घ्यायचं हे. ठीक आहे. प्रेझेंट टेन्स वर्ब जास्त आहे म्हणून आपण मोरला टिक केला आहे. आन्सर ऑप्शन नंबर फर्स्ट. मोर बाय 1. कोणाला काही डिफिकल्टी आहे का? वी हॅव टू डार्कन द सर्कल. आन्सर ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. टीचर आय एम नॉट राईट. ओके, राईट करून घ्या बेटा. राईट डाऊन इट. अजून कोण आहे? टीचर्स ओके. समजलं सगळ्यांना इथपर्यंत?